आता आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण इस्रो असे म्हणत असतो, याचा जर आपण थोडक्यात माहिती जर बघितली तर सर्वप्रथम याची स्थापना जी आहे ते 15 ऑगस्ट 1969 रोजी झालेली आहे. अर्थातच 15 ऑगस्ट ही महत्त्वपूर्ण दिवस ठरतो. त्याच्यानंतर आपण जर याचं मुख्यालयाचा विचार केला तर याचं मुख्यालय जे आहे ते बंगळुरू इथं आहे. आता हे बंगळुरू जे आहे हे कर्नाटक या राज्याची जी आहे राजधानीसुद्धा आहे, हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर या संस्थेनं जे पहिला उपग्रह बनवलेला होता त्याचं नाव होतं आर्यभट्ट. आता पहा ही संस्था जी आहे अवकाश संशोधनाशी संबंधित आहे. त्यामुळे हेही माहीत असणं आवश्यक आहे की पहिला भारतीय अंतराळवीर कोण होता. तर त्याचं नाव आहे राकेश शर्मा आणि आत्ताच वर्तमानमध्ये जे आहे ते शुभांशु शुक्ला जे आहे हे दुसरा भारतीय अंतराळवीर ठरला आहे. आता कोणतीही संस्था म्हटलं की त्याचा कोणी ना कोणी अध्यक्ष असतो. तर इस्रोचा पहिला जो अध्यक्ष होता तो होता विक्रम साराभाई. आणि आता रिसेंटमध्ये जर आपण बघितले तर 9वे जे अध्यक्ष होते ते के सिवन होते. 10वे जे अध्यक्ष होते ते एस सोमनाथ होते. 11वे जे अध्यक्ष होते ते व्ही नारायण होते. आता हे इस्रोचे जे 11वे अध्यक्ष होते व्ही नारायण यांची जी नियुक्ती आहे ती 2025 मध्ये झालेली आहे. आता हे व्ही नारायण जे आहे ते यांना क्रायोजेनिक इंजिनचे प्रणेते म्हणून ओळखले जात असतं. तसेच यापूर्वी ते जे आहे अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोग जे असते त्याचे अध्यक्ष सुद्धा होते. तर अशा प्रकारे थोडक्यात काहीशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची आपण माहिती बघितली.